एका बंगल्याला आग लागली, बंगल्याला आग लागली, महाराज बाप नाचायला लागला, पोरला म्हणलं कळतंय का तुला, अरे माझ्या आयुष्याची कुंजी जाळायला लागली, हे जाऊ ना त्याला, अरे तुझ्यासाठीच कमविलंय, माझं पिकलं पण उद्या दोन पडणार आहे, विनंती विझव विझव विझव. पोरगा म्हणला लय ओरडू नका, मी परवाच बंगला ऐकलाय. आता बापही गार झाला, म्हणलं जुळू दे. कळतंय बाप काय म्हणला, आपला नाही तर आता खरं सांगा, हा खरंच याचा आहे का, जर हाच याचा नाही तर हे बंगला याचा आहे का, बिलकुल नाही. म्हणजे ही काय माझा आहे, ही काय कल्पनेत आहे तोवर सुखी आहे. हा कळतंय ना, कळतंय. म्हणजे तेवढ्यात फोन वाजला पोराचा. पोरगा म्हणला कोण आहे, म्हणला जे तुम्ही बंगला ज्याला ऐकलाय. आणि काय आलं, तुमचा बंगला आता मला नग. आता पोरगाही नाचायला लागला. माणूस ताकद लक्षात घ्या, जो कल्पनेत आहे ना तो सुखी आहे, ज्याला सत्य कळलंय तो दुःखी आहे. पण महाराज हे सत्य ज्याला सत्यच पद्धतीने समजलंय, आता फक्त वाक्य लक्षात घ्या, जगाच्या मालकाला ज्याला सामर्थ्याने समजून घेता आलंय, ज्याला आत्मिक समाधान आहे, ते तुकोबाराय म्हणतात बरी झाली देवा निघाले दिवाळे परिया दुष्काळे. ते म्हणजे आम्ही कल्पनेत सुखी राहत नाही, आम्ही सत्यच सुखी राहतो, कारण सुखी ठेवणारा जगाचा मालक आहे. आणि कसं आहे ना, सगळं आता जिथून सुख समाधान मिळतं, खरं तर माणूस असुखी किंवा असमाधान त्याचं कारण हे मन आहे. माऊली वर्णन करतात, विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी. संतोष म्हणजे समाधान किंवा सुख म्हणूया. संतोषाशी चाड लावी बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. हे मन आपल्याला असमाधानी करतंय, मग ह्या मनाला समाधानी करायची ताकद आता कोठे धावे, तुझे चरण भाग गेला. माणसाच्या मनाला समाधानी करायची ताकद फक्त एका गोष्टीत आहे, विनंती लक्षात घ्या. समाधानी कधी होतंय मन, सदा नाम घोष करू हरी सर्व अलंकार आनंद निर्भर. मी आनंदी आहे पण कधी सदा नाम घोष. मग आम्ही तेच म्हणलं ना, ज्यामुखी निदान, ज्या मुखात नाम आहे तो कल्पनेच्या बाधेत अडकत नाही, पण ज्याला नाम कळालं नाही तो बाधेत आहे. इथं खरंच दादा इतका अवघड आहे, अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. हे कळलं त्यालाच कळलं. महाराज महाराज लोकांच्या पाया पडलं लेकरू होत खरे. जर महाराज लोकांच्या पाया पडूनच लेकरू होत असेल, बायको काय मराय करायची भाषा माझी नाही. आपण तोंडाने काय बोलाव, नवसे कन्या पुत्र तरी का कर्मे लागे. वेड्यासारखं वागू नका दादा. तुमचं कसं झालंय, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे तिकडं. महाराज महाराज म्हणले अर्थात नाही, नारळ घेतो वर्षात होईल, वर्षाला मागे यायला म्हणला बामताय वर्षाला लेकरू नाही. मला म्हणलं दुसरा की पण माणसात बुमलू नको झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षांना आला, म्हणला पक्का भामताय तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्यामध्ये 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकते. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. बाकी तुम्ही आपलं ह्या समजा, तू 2दाही एकटा झाला, तुझी बायको कुठे आहे ती, म्हणलं लग्न नाही झालं. तुम्ही मला सांगा किती नारळ दिलेले लेकरू होईल, मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. नाही काय दादा कल्पनेची पाया पडतो तुमची. इतकी विचित्र अवस्था झाली दादा. तुम्ही असं ते इतकं पटकन स्वीकारता, कारण ते दिसायला तेवढं गोड असतं. आणि सत्याचं काय झालंय ना,
तसे माझे त्यांना बरं फार गोड म्हणतात. इथे आयुष्य असं झालंय ना, जणही म्हणते बघा, पुण्यवंत पाताळेलो किनीला दरी देतो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. मग महाराज म्हणतात, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा. तुम्ही संत माय बाप एवढा
तू माझ्या विनंती आहे, या आयुष्याची सुटका करायची ना. विनंती आहे, जास्त गोंधळात जाऊ नका. आयुष्य संपायच्या आधी, या पिंग्यात गुंतायच्या आधी तरी या कल्पनेच्या बाधेतनं थोडं निष्ठ आहे. महाराज, आम्हाला कळलं पाहिजे की हे असत्य, हे सत्य आहे. आणि हे कळण्यासाठी कुणाची तरी कृपा पाहिजे. कृपेशिवाय शक्य नाही दादा. आता कृपाच व्हायची असेल, कृपाच व्हायची असेल तर विनंती एवढीच आहे, ज्यामुखी निदान. पण माणूस दिल्यावरही माणसं सुखानं खात नाही ना. सुख दिल्यावरही सुखानं खाल्लं पाहिजे. महाराज, तिथे ज्ञानियांच्या ज्ञानांना सुद्धा, ज्ञानी लोकांना सुद्धा अहंकार होतो. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे रामेश्वर शास्त्रींच्या. पण अहंकार आहे तो कोणालाही कळली नाही. 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय, चांगलं महाराजांचं मेलेल्या माणसाला जिवंत करायची ताकद माऊली कळली नाही. अहंकार आहे. रावण सगळ्यात मोठा शिवभक्त, सगळ्यात मोठा ज्ञानी आहे, सगळ्यात मोठा तपस्वी, सगळ्यात मोठा श्रीमंत, सगळ्यात मोठा मातृभक्त आहे. कळलं नाही. अहंकार आहे. विनंती आहे, महाराज त्यांच्यासारख्यांचं जमलं नाही, आपल्यासारख्यांचं काय जमणार आहे. म्हणून राजस लाडावलेले आहेत आपण. आता इथून पुढे न लाडावता अहंकार दादा. रुक्मिणी माताला अहंकार झाला. रुक्मिणी माता बलिप्रतिपदा माहित दिवाळीत असते. आपण त्याला काय म्हणतो? पाडवा. पाडव्याला कोण कुणाला वगळतं? नीट 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 नीट. बायको नवऱ्याला, भाऊबीजेला बहीण, पाडव्याला बायको नवऱ्याला. रुक्मिणी माता नक्षत्र सारख्या नटल्या देवासमोर भरायला 16 शृंगार करून. देव मनातल्या मनात म्हणले, काय सुंदर दिसतस ग. महाराज, देवाला राहवलं नाही. देवान रुक्मिणी माताला म्हणावं, गोड दिसतस रुक्मिणी. देवानं कौतुक करावं. अहंकार येणारच की. अशा